तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण कांदे पोहे करणार आहोत. कांदे पोहे तर सगळेच दाखवतात, पण आपण ह्याच्यामध्ये संध्याकाळपर्यंत आपले कांदे पोहे कसे नरम राहतील ते दाखवणार आहे मी तुम्हाला. ह्यात काय टाकायचं आहे त्यामुळे ते कांदे पोहे नरम राहतील ते आपण बघूया आता. चला मग आपण आता सुरुवात करूया. हे बघा आपण 3 वाटी पोहे घेतलेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेत, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, मिरची घेतली, 4 मिरच्या कापून घेतल्यात, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू आणि राई जिरं. आणि मी ह्या वाटीने 3 वाटी पोहे घेतलेत. हे बघा पोहे आधी चांगले चाळून घ्यायचे आहेत. थोडेसे चाळून घ्यायचे आणि नंतर त्याला वरच्यावरच धुवायचे, असं जास्त असं हे करून धुवायचं नाहीये. 2-3 पाण्यामधून धुवून काढायचे आणि 5 मिनिटं असेच ठेवून द्यायचे. हे बघा आपण पोहे धुवून घेतलेत. असे सुटसुटीत करायचे. हे बघा मी तेल टाकते. 2 चमचे तेल टाकलंय. त्याच्यामध्ये आधी पहिले आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेत, आता काढायचे आहेत ते मी ह्याच्यातच काढते. आता राई घालायची आहे. राई चांगली तडतडायला द्यायची. तर जिरं, मिरची टाकायची. आता कांदा टाकायचा सगळं. कढीपत्ता, तर कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. एकदम पण लाल नाही करायचं, मीडियम करायचं. हे बघा मी मीठ घालते, म्हणजे आपला कांदा पटकन भाजला जातो. हे बघा आपला कांदा थोडा भाजलेला आहे. बघा कलर पण याचा आहे बघा चेंज झालाय आणि कांदा पण नरम पडला असा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचंय. हे बघा मी थोडस पाणी घातलंय. त्यामुळे काय होईल, आपले कांदे पोहे ना संध्याकाळपर्यंत नरमच राहतात, असे कडक असे फळफळीत असे होत नाही. हे बघा 2-3 मिनिटं पाणी घालून 2-3 मिनिटं ठेवून द्यायचं, म्हणजे कांदा त्याच्यामध्ये चांगला नरम पडतो. आणि आता आपण हळद घालायची आहे. हे बघा आता आपण हे पोहे टाकायचे. आता आपण याच्यात लिंबू पिळून घ्यायचंय. हे बघा साखर घालायची 1 चमचा. काही चांगलं परतून घ्यायचं.
तुम्हाला जर साखर नाही टाकायची असेल तरी चालेल, नाही टाकली तरी. मी छोटा 1 चमचा टाकलाय. आता कोथिंबीर घालायची आहे थोडी. हे बघा, आता थोडंसं पाणी असं शिंपडून घ्यायचंय आणि झाकण लावून 5 मिनिटं ठेवून द्यायचं असंच. हे बघा 5 मिनिटं झालीत. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आपले कांदे पोहे बघा किती मस्त असे फळफळीत झालेत. हे बघा, आपले कांदे पोहे तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.